नमस्कार. आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे 6वे प्रकरण त्रिकोणमिती अभ्यासत आहोत. तिसरे उदाहरण आहे 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. एखादा रोड जर असेल असा तर इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला अशा दोन इमारती आहेत. अर्थातच एकाची उंची कमी एकाची उंची जास्त आहे. ठीक आहे. त्यापैकी एकीची उंची 10 मीटर असून एक जी इमारत आहे दोन पैकी अशा हा रस्ता इकडची एक आणि इकडची एक इमारत त्यापैकी एका इमारतीची उंची दिली बघा. त्यापैकी एकीची उंची 10 मीटर असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 60 अंश मापाचा होतो. या वाक्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की ज्या इमारतीची उंची दिली त्या इमारतीच्या छतावरून जर दुसऱ्या इमारतीच्या छताकडे पाहिले तर उन्नत कोन होतो. म्हणजे याचा अर्थ ती इमारत उंची दिलेली इमारत लहान आहे कमी आहे उंचीला आणि ती दुसरी उंच आहे मोठी मग तरच उन्नत कोन होत असतो. ही आपली दृष्टी रेषा आणि वर जर बघलं तर हा उन्नत कोन म्हणजे अर्थात ती दुसरी जी इमारत आहे ज्याची उंची दिलेली नाही ती इमारत किंवा त्या इमारतीची उंची निश्चितच या इमारतीच्या उंचीपेक्षा जास्त आहे. हे याच्यावरून क्लिअर होते बघा. या वाक्यावरून कोणती उंच कोणती कमी उंच आहे हे याच्यावरूनच कळतं की 10 मीटर एक इमारत त्याची उंची असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिली असता उन्नत कोन 60 अंश मापाचा होतो. म्हणजे अर्थात ती इमारत लहान आहे तिच्या छतावरून दुसऱ्या इमारतीच्या छताकडे पाहताना उन्नत कोन होतो म्हणजे ती इमारत उंच आहे. ठीक आहे. तर दुसऱ्या इमारतीची उंची काढायची. उंच इमारत आहे पहिल्या इमारतीपेक्षा तर त्या इमारतीची उंची आपल्याला काढायची. मी या ठिकाणी आकृती काढली. दोन इमारती घेतल्या. एक आहे AB आणि एक आहे CD. अर्थातच लहान इमारत जी आहे 10 मीटर उंचीची त्याच्या छतावरून व्यक्ती बघतो कुठं दुसऱ्या इमारतीच्या छताकडे. हा तर असं बघत असताना ही त्याची दृष्टी रेषा आहे हे आपल्याला माहित आहे. सॉरी ही क्षितिज समांतर रेषा हे माहित आहे आणि ही आहे त्याची दृष्टी रेषा. क्षितिज समांतर रेषा दृष्टी रेषा याच्यामध्ये हा जो कोन तयार झालेला आहे तो कोन दिला आपल्याला. कितीचा कोन उन्नत कोन कितीचा होतो 60 अंश मापाचा. अशा प्रकारे हा बघत आहे. म्हणजे हा कोन जो क्षितिज समांतर रेषेशी दृष्टी रेषा कोन तयार करतो हा कोन 60 अंश मापाचा उन्नत कोन आहे. तर दुसऱ्या इमारतीची या इमारतीची आपल्याला उंची काढायची आहे. या क्षितिज समांतर रेषेमुळे ही आकृती आपल्याला आयताची मिळते. आपण जर असं काढलेली समांतर रेषा याला तर हे तर लंब आहेत. ही इमारत रेषेला लंब असतात म्हणजे 90 अंशाचा आणि याला हे समांतर रेषा आहे म्हणजे इथं सुद्धा हे लंब आहेत. अर्थात ABD याला काहीतरी नाव देऊया. ABDM हा आयत आहे आणि आयताच्या समोरासमोर बाजू समान असतात. मग हे 10 तर हे सुद्धा 10. ज्या इमारतीची उंची काढायची त्याच्यापैकी एवढा भाग माहित झाला 10. आता फक्त एवढाच काढायचा आहे. मग एवढा काढण्यासाठी मग इथून एवढा त्रिकोण घ्या. काढण्याचं काही काम नाही एवढ्याचं. ही एवढा त्रिकोण जर घेतला तर तुम्हाला ही बाजू काढतात. मग ही आणि हे तर 10 माहित आहे फिक्स आहे. तर हे 10 याच्या एवढा आहे. मग त्याची बेरीज केली की तुम्हाला पूर्णपणे त्या इमारतीची उंची मिळेल. ठीक आहे. बघ आता आपण लिहूया रेख AB व रेख CD ह्या इमारती आहेत. दुतर्फा इमारती आहेत. दुतर्फा रोडच्या इकडच्या आणि इकडची दुतर्फा इमारती आहेत. दुतर्फा इमारती आहेत. आता याच्यापैकी एकीची उंची ही दिलेली आहे. समजा AB बरोबर आहे 10 घेतलेला आहे 10 मीटर आणि अजून काय दिलं आपल्याला हे 60 अंश मापाचा उन्नत कोन दिला. कोन CAM उन्नत कोन आहे आणि याचं माप किती आहे
60° आहे आणि रस्त्याची रुंदी एक दिलेली आहे 12. तसेच रेख BD बरोबर आहे 12 मीटर. ही रस्त्याची रुंदी आहे. एवढा रस्ता आहे. या रस्त्याच्या या बाजूला आणि या बाजूला अशा इमारती आहेत. ठीक आहे. तर आता बघा डायरेक्टली लिहून काढणे याच्यामध्ये बरंच वाढ होतं. हे आपल्याला माहित असते. इमारत हे जमिनीला लंबच असतात. ही याला समांतर रेषा काढलेली आहे. क्षितिज समांतर रेषा आहे. अर्थातच या जमिनीला पृष्ठभागाला ती समांतर असते आणि याला जर लंब असतील तर हे याला सुद्धा लंब असायला पाहिजे. म्हणून आपण लिहूया चौकोन ABCD हा आयत आहे. किंवा एखादं वाक्य एक लिहायला काय हरकत नाही. रेख AB लंब BD तसेच CD लंब BD असं लिहून टाकू. आयत असल्यामुळे समोरासमोर बाजू समान असतात. म्हणून AB बरोबर आहे AB बरोबर काय MD बरोबर याची किंमत माहिती आहे आपल्याला 10. म्हणून ही सुद्धा किंमत किती आहे 10 मीटर. त्याच्यानंतर BD बरोबर काय AM आणि BD ची किंमत किती आहे BD ची किंमत 12 मीटर. म्हणून इथं 12 मीटर लिहूया. आयताच्या सम्मुख बाजू याला विधान नंबर 1 म्हणून याचं काम आपल्याला पुढे पडणार आहे. आता फक्त आपण एवढ्याच त्रिकोणाचा विचार करू. हा 90 अंशाचा कोन होतो कारण हे लंब याला पण ह्या दोन रेषा एकमेकीला समांतर रेषापैकी एखादा रेषाखंड त्यापैकी एका रेषेला लंब असेल तर दुसऱ्या रेषेला सुद्धा लंब असतो. म्हणून हे सुद्धा लंब असतं. म्हणून आपण त्रिकोण CMA किंवा AMC त्रिकोण CMA हा काटकोन त्रिकोण आहे. हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणून आपण या ठिकाणी गुणोत्तर घेऊया. आता ही बाजू आपल्याला माहिती झाली ना आणि हे काढायची. या कोणाच्या समोरची ही बाजू होती आणि लगतची बाजू होती. म्हणजे समोरील आणि लगतच्या बाजूला पुन्हा तेच गुणोत्तर घेता येईल. म्हणून tan 60 बरोबर आहे समोरील बाजू काय आहे CM आणि लगतची बाजू काय आहे AM. म्हणून tan 60 बरोबर आहे किंवा डायरेक्टली आता ह्याच्या किमती ठेवून देऊया. tan 60 ची किंमत वर्गमुळात 3 CM काढायचा आहे. AM किंमत 12 म्हटलं तिथं एक वरून लिहू. त्याच्यानंतर 3 गुणाकार म्हणून CM बरोबर आहे 12 वर्गमुळात 3. हे CM ची किंमत झालेली आहे. आता याच्यामध्ये वर्गमुळात 3 ची किंमत ठेवायची सांगितलेली नाही. ठेवायची सांगितली असती तर 1.5 मागच्या उदाहरणासारखं वर्गमुळात 3 ची किंमत 1.73 ही किंमत ठेवून ते पुढे उत्तर काढता आलं असतं. परंतु काही किंमत दिलेली नाही. CM माहित झालं. MD तर अगोदरच माहित आहे तुम्हाला. MD 10 आहे. हे 10 आणि हे 12 वर्गमुळात 3 एवढी त्याची उंची होईल. जे काही उत्तर येईल कॅल्क्युलेशन मध्ये ते आपल्याला सांगता येतं. म्हणून इमारतीची उंची दुसऱ्या इमारतीची उंची बरोबर आहे ACM प्लस MD किंवा DM. म्हणून CM ची किंमत आता काढली आपण 12 वर्गमुळात 3 आणि MD हे आपल्याला 1 वरून सांगता येतं 10 1 वरून. आता ही आपल्याला बेरीज करता येत नाही कारण ही परिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या याची बेरीज आपण करू शकत नाही. फक्त काय करावं लागेल ना मग करायचीच असेल तर वर्गमुळात 3 ची किंमत ठेवायची 1.73 आणि त्याचा गुणाकार करून नंतर त्याच्यात हे 10 मिळवायचे. ही झाली त्याची उंची. म्हणून दुसऱ्या इमारतीची उंची
बरोबर आहे. 10 अधिक 12 वर्गमुळात 3 मीटर असे शेवटी उत्तर लिहिता येईल. यानंतरचं पाचवं उदाहरण बघा, सराव संच 6.2 मधलं. वादळामुळे एक झाड मोडले आणि मोडल्यामुळे झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला व मोडलेला भाग जमिनीशी 60 अंशाचा कोन करतो, तर झाडाचा शेंडा आणि बुंदा यावरील अंतर 20 मीटर असल्यास झाडाची उंची काढा. अशा प्रकारचा प्रश्न आहे. आपण बरेच वेळेस पाहतो की रस्त्यावरचे असे झाड मोडतात. मोडल्याच्या नंतर त्याचा हा असं जर झाड असेल तर वादळामुळे असं मोडतं आणि रस्त्यावर त्याचा हा शेंडा टेकतो. मग अशीच परिस्थिती आहे. या शेंड्याने काय म्हटलं इथं की मोडलेला भाग जमिनीशी, हा मोडलेला भाग आहे, ही जमीन आहे, या जमिनीशी 60 अंशाचा कोन करतो. हे 60 अंशाचा कोन करतो. तर झाडाचा शेंडा हा आणि झाडाचा शेंडा हा आणि या बुंदा हा बुंदा झाला, यामधील अंतर किती 20 असल्यास पूर्णपणे या झाडाची उंची काढा. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, या बुंद्याची सुद्धा उंची काढावी लागेल आणि या शेंड्याची सुद्धा उंची काढावी लागेल. दोघांची बेरीज म्हणजे पूर्ण झाडाची उंची होईल. ठीक आहे, आपण अशी आकृती या ठिकाणी काढलेली आहे. पहा, सर्वप्रथम PQ हे झाड होतं, न मोडलेलं झाड होतं. कुठून मोडणार आहे तेवढा भाग दाखवला आणि PS या ठिकाणाहून मोडणार आहे आणि तो P हे टोक मोडल्याच्या नंतर R या ठिकाणी जमिनीवर स्पर्श करणार आहे. हे असं मोडून अशा प्रकारे स्पर्श करणार आहे. म्हणजे एवढा भाग हे आणि हे समान आहे. याचा अर्थ आपल्याला असं लक्षात येतं की हा जो भाग आहे SR आणि PS हा समान येतो, कारण तोच भाग असं या ठिकाणी टेकलेला आहे. आणि हा जो शेंडा आहे या जमिनीशी किती अंशाचा कोन करतो, 60 अंशाचा कोन करतो. हा 60 अंशाचा कोन. तर याच्यामधला शेंडा आणि बुंदा यामधलं अंतर 20 मीटर दिलेलं आहे. तर तुम्हाला पूर्णपणे झाडाची उंची काढायची आहे. झाडाची उंची काढायची म्हणजे SQ तर काढावंच लागेल, पण SP सुद्धा काढावं लागेल. SQ अधिक SP म्हणजे पूर्ण झाडाची उंची होईल. पण आता मी तुम्हाला सांगितलं की SP हे काढण्यासाठी कुठेही असं काही माहिती दिली नाही, पण एवढं मात्र निश्चित माहिती, जो त्रिकोण तयार झालेला आहे त्या त्रिकोणामध्ये PS हे कशा बरोबर आहे, SR बरोबर. म्हणून हे PS म्हणजेच SR असं गृहीत धरायचं आणि मग या त्रिकोणातून आपण SQ ची त्याचबरोबर SR ची किंमत करायची. SQ अधिक SR म्हणजे पूर्ण त्या झाडाची उंची होईल असं आपल्याला सांगता येतं. इथे लिहूया, रेख PQ हे न मोडलेले झाड आहे. ते S या बिंदूतून मोडून झाडाचा शेंडा P हा जमिनीवरील R या बिंदूशी स्पर्श करतो असं आपण गृहीत धरलेलं आहे. तर ह्याच्यामुळे आपल्याला काय सांगता येतं मग, म्हणून या ठिकाणी SP जे आहे, SP जेवढं आहे तेवढंच काय असायला पाहिजे, SR हे असायला पाहिजे. QR बरोबर किती दिलं, अंतर किती दिलं, हा बुंदा आणि हा शेंडा याच्यामधलं अंतर किती दिलेलं आहे, 20 मीटर दिलं आणि आपल्याला पूर्णपणे झाडाची उंची काढायची. आता आपण काय करूया, हा त्रिकोण विचारात घेऊ. ही बाजू, ही तर बाजू दिली, या कोणाची ही समोर लिहिली लगायची होती. अर्थात आपलं नेहमीप्रमाणे टॅनचं गुणोत्तर वापरू. म्हणून त्रिकोण SQR मध्ये कोन Q हा 90 अंशाचा होतो. मग
tan 60 बरोबर आहे, हे समोरील बाजू हा बुंदा आहे, SQ इथं लिहिलं तरी चालतं की SQ हा बुंदा आहे म्हणून. tan 60 समोरील बाजू SQ आणि लगतची बाजू आहे QR. यामध्ये किमती ठेवा. tan 60 ची किंमत आताच पाहिली आपण, वर्गमुळात 3 आहे. आणि SQ म्हणजे आपल्याला SQ ची किंमत ही काढायची आहे आपल्याला. SQ ॲज इट इज ठेवू. आणि QR किती दिलेला आहे 20. म्हणून तिरपा गुणाकार SQ बरोबर आहे 20 वर्गमुळात 3 मीटर. ही झाली SQ ची किंमत. आता परत SQ ची किंमत काढल्याच्या नंतर आता कोणती काढायची आहे आपल्याला? SR ची. कारण पूर्ण झाडाची उंची म्हणजे काय? SQ अधिक PS आहे, पण PS माहित नसलं. PS हे कशा बरोबर आहे? SR बरोबर. म्हणून आता बघा, ही बाजू आणि ही बाजू ही लगतची बाजू आहे आणि ही हा कर्ण आहे दिलेलं. लगतची बाजू आणि कर्ण कॉस गुणोत्तर वापरतात. आणि ही जर बाजू वापरली तुम्ही तर समोरील बाजू भागिले कर्ण म्हणजे काय घेता येते? साइनचं गुणोत्तर कोणतंही घ्या. तसेच साइन कॉस 60 बरोबर आहे लगतची बाजू QR आणि कर्ण आहे SR. कॉस 60 ची किंमत 1/2 आणि QR ची किंमत 20 आहे. SR काढता येईल म्हणून तिरपा गुणाकार SR बरोबर आहे 20 दोन्ही 40 मीटर. तर ह्या दोन किमती आपण काढलेल्या आहेत. हे SQ काढलं म्हणजे बुंद्याची उंची काढली, SR म्हणजे हा शेंडा याची सुद्धा लांबी काढली. SR म्हणजे काय आहे? PS आहे. ह्या दोन किमती आपण काढलेल्या आहेत. यांची बेरीज म्हणजे आपल्याला सांगता येईल की त्या झाडाची उंची असेल. म्हणून त्या झाडाची उंची बरोबर आहे, झाडाची उंची बरोबर आहे PS अधिक SQ. बरोबर आहे PS अधिक SQ म्हणजे पूर्ण झाडाची उंची. कारण हे न मोडलेले झाड PQ आहे. मग PQ म्हणजेच काय? PS अधिक SQ. पण PS म्हणजेच काय आहे? SR. PS च्या जागी आपल्याला काय घेता येतं? SR अधिक SQ. आता याच्यात किमती ठेवा. दोन्ही किमती माहित आहेत. SR ची किंमत आहे 40 आणि SQ ची किंमत किती आहे? 20 वर्गमुळात 3. यामधून आपल्याला 20 कॉमन काढता येतील. 20 जर कॉमन काढले तर 20 दोन्ही 40, हे 20 बाहेर आले, फक्त वर्गमुळात 3 मीटर. म्हणून झाडाची उंची बरोबर आहे 20 कंसात 2 अधिक वर्गमुळात 3 मीटर. आता याचं उत्तरही फायनली काढता येते, परंतु आपल्याला वर्गमुळात 3 ची किंमत दिलेली नाही, म्हणजे अपेक्षित नाही वर्गमुळात 3 ची किंमत ठेवून काढणे. समजा आपल्याला काढायचं जर असेल तर आपण काय करायचं? वर्गमुळात 3 ची किंमत तिथे ठेवायची. एवढं पुढे सोडवण्याची गरज नाही, फक्त माहितीसाठी सांगतो. हे 20 ला 20 2 अधिक वर्गमुळात 3 ची किंमत किती आहे? 1.73. दोन फळाचा विचार केला तर 20 ला 20 परत गुणिले हे किती होतात? 3.73. आता या दोनचा गुणाकार 2 त्रिक 6, 2 सत्ती 14, 2 त्रिक 6 आणि 1 7 हे 0. तर एवढं उत्तर आपल्याला सांगता येतं 74.60 मीटर. पण हे अपेक्षित नाही, आपल्याला एवढंच उत्तर अपेक्षित आहे. सोडवता येतं पुढे. ठीक आहे. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघूया.